रोजच्या भाजीचा प्रश्न असो किंवा मिस्टरांच्या डब्याचा, अशी ही साधी सोपी पटकन होणारी शिमला मिरचीची भाजी जर तुम्ही केली तर दोन्ही प्रश्न तुमचे मिटेल. सकाळच्या घाईमध्ये अगदी पटकन होणारी आहे आणि घरच्या साहित्यामध्ये होणारी आहे. नमस्कार, मी सोनल. सोनल्स रेसिपीज मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या या मस्त आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी आवडली तर शेवटी एक लाईक नक्की करा. चला आजच्या आपल्या या मस्त साध्या सोप्या शिमला मिरचीच्या भाजीला सुरुवात करूया. ही भरलेली शिमला मिरची करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे. 1 टेबलस्पून इतकं तेल घ्यायचंय. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा असा बारीक चिरून घातलेला आहे. तो 1 मिनिट परतवून घेऊ. हे बघा 1 मिनिट आपला कांदा छान परतवून झाला. त्यामध्ये आपण 1 चमचा म्हणजे 1 टेबलस्पून इतकं आलं लसूण पेस्ट घालू. ते पण आपण 1 मिनिट परतवून घेऊ. 1 ते 1.5 मिनिट झालेला आहे आणि आपला आलं लसूण पेस्ट पण छान परतवून झालाय. कांदा पण आपला चांगला सॉफ्ट झालाय. आता यामध्ये आपण सगळे सुके मसाले घालू. त्यामध्ये मी 5 चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा धणे जिरे पूड घातलेली आहे. चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि परत 1 मिनिट ह्याला परतवून घेऊ. इथे 1 मिनिट झालेलं आहे. आता यामध्ये आपण 3 टेबलस्पून बेसन घ्यायचं आहे. तर हे डाळीचं बेसन आहे. कुठलंही जाड बारीक असेल काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर इथे बघा 3 टेबलस्पून एवढं मी बेसन घेतलं आणि हे आता आपल्याला छान खमंग असं भाजून घ्यायचंय. तर 5 मिनिटं अगदी कमी गॅसवरती हे बेसन भाजून घ्यायचं. हे बघा असं आपलं बेसन छान भाजून झालेलं आहे. इथे लाईट गेली होती त्याच्यामुळे इथे ह्याच्यावरती उजेड दिसत नाहीये. तर असं बघा या पद्धतीने छान हे आपण भाजून घेतलं. वरून थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर घालायची. तर हा आपला शिमला मिरचीचा मसाला जो आहे तो तयार झालेला आहे. हा आपण मसाला आपल्या शिमला मिरचीमध्ये भरून घेऊ. तर शिमला मिरची मी अशी समोरून कट करून घेतली. देठचा भाग काढून घेतलेला आहे आणि आतमधून पण छान सगळ्या बिया काढून स्वच्छ करून घेतला आणि आता यामध्ये या पद्धतीने असंच हा मसाला भरून घ्यायचा आहे. हा मसाला भरताना छान दाट असा भरायचा, व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. तर या पद्धतीने मी सगळ्या शिमला मिरचीमध्ये मसाला भरून घेते. आपल्या या सगळ्या शिमला मिरचीमध्ये आपण मसाला भरून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने. ज्यामध्ये आपण हे बेसन भाजलेलं आहे तीच कढाई मी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून इतकं तेल घातलं. तेल छान गरम झालं की यामध्ये ही जी शिमला मिरची आहे ही अशी ठेवून द्यायची आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला याला 2 ते 3 मिनिटं एका साईडने परतवून घ्यायचं. हे बघा इथे 2 मिनिटं झाले. मी झाकण काढलं आणि ही शिमला मिरची या पद्धतीने आता ह्याला उलट करून घेत आहे. तर सगळीकडून ही शिमला मिरची छान अशी परतवून घ्यायची आहे. आता दुसऱ्या बाजूने जेव्हा आपण परतवतो किंवा त्याला छान फ्राय करतो तेव्हा ह्यातला मसाला थोडे खाली पडण्याची शक्यता असते आणि हे बेसन आहे त्याच्यामुळे हे पूर्ण ड्राय होऊ शकतं, जळू शकतं. म्हणून मी इथे 2 टेबलस्पून इतकं पाणी घालून घेत आहे. अगदी थोडंच पाणी घालायचं आहे. पूर्ण एकदाच पाणी घालायचं नाहीये. आपल्याला पूर्ण पाण्यामध्ये शिजवायची नाहीये. फक्त आपला मसाला जळू नये म्हणून इथे आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे. 2 मिनिटं मी या बाजूने पण परतवून घेतलं आणि आता तुम्ही बघू शकता आपला मसाला पण खालून छान शिजलेला आहे आणि खाली थोडंसं लागलंय बरं का. तर थोडंसं आपण परत यामध्ये पाणी घालून व्यवस्थित सगळीकडून ही मिरची परतवून घेऊ. इथे परत 2 ते 3 मिनिटं झालेले आहे आणि अशी शिमला मिरची पूर्ण शिजतपर्यंत किंवा थोडी सॉफ्ट होतपर्यंत आपल्याला थोडं थोडं पाणी घालून इथे ही भाजी परतवून घ्यायची आहे. आता खाली थोडंसं लागतं म्हणजे कारण हे बेसन आहे त्याच्यामुळे. तर काय करायचं थोडं पाणी घालायचं आणि अगदी कमी गॅसवरती 1 मिनिट परतवून घ्यायचा. हा सगळा मसाला सुटतो आणि सगळा मसाला हा शिमला मिरचीला कोट होतो. तर आता आपली भाजी तर तयार झालेली आहे. आता ही आपण सर्व्ह करून घेऊ. तुम्ही ही भाजी मुलांच्या टिफिनमध्ये, मिस्टरांच्या टिफिनमध्ये किंवा सकाळच्या घाईमध्ये पटकन होणाऱ्या भाज्यांच्या जर शोधात असाल, कुठली रेसिपी करू, कुठली भाजी करू, असं जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ही भाजी तुम्ही नक्की करू शकता. तर ही भाजी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.
हा व्हिडिओ आवडला असेल, ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.